किती पर्सेंट ग्रोथ होते? आता जसे आम्ही म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स असतो, तर आम्हाला म्हणजे सांगण्याला आम्हाला 12% अलाउन्स असतो. पण क्लायंटच्या पोर्टफोलिओमध्ये डिपेंडिंग ऑन वेन दे हॅव एंटर्ड दॅट कॅन बी हायर ॲज वेल. म्हणजे डिपेंड्स किती तुम्ही रेग्युलरली रिव्ह्यू करताय, किती तुम्ही अंडर परफॉर्मन्स ट्रॅक करताय, किती तुमचा ॲडवायझर हुशार आहे, ते सगळं बघितल्यावर देन द ग्रोथ फॅक्टर कम्स इन. बट इट इज व्हेरी मच डिसेंट. आपण एक्झॅक्टली कसं कॅल्क्युलेशन करतो ते सांगते तुम्हाला. एक असतं आपलं इंडियाचं GDP फिगर, म्हणजे ग्रोथची फिगर, ओके, विच आत्ताच रिलीज झाल्यामुळे मी सांगते की ती 7%वर रिलीज केली आत्ता गव्हर्नमेंटने, ओके. आणि एक असतं आपलं इन्फ्लेशन फिगर, जे आपण म्हणतो WPI इन्फ्लेशन, ओके. ती असते समवेअर एक 6 ते 7%, 5 ते 7% असे असते. सो आम्ही काय म्हणतो नेहमी क्लायंटला, इक्विटीचा रिटर्न जर का ॲज्युम करायचं झालं ना, तर ग्रोथ प्लस इन्फ्लेशन म्हणजे काय, GDP प्लस इन्फ्लेशन, म्हणजे समजा 7% प्लस 6% इज इक्वल टू 13%. सो दिस इज द आयडियलिस्टिक एक्सपेक्टेशन्स यू शुड बी हॅव्हिंग फ्रॉम द मार्केट. पण मग शेअर्सबद्दल काय? म्हणजे सध्या असं आहे ना, की शेअर्समध्ये गुंतवा. कारण का रिटर्न्स फास्ट पाहिजेत ना. म्हणजे आता लकीली आत्ताच स्कॅम उघडा झाला आहे अवधूत साठे, इफ यू हॅव हर्ड इट, की मोठा म्हणजे लोकांना आता खरं त्या माणसाने फक्त शिक्षणाचं काम केलं आहे. लोकांनी त्याच्यावर कुठेतरी ग्रीड होती आणि त्याच्यामुळे त्यांचे लॉसेस झालेत. कसं होतं माहिती आहे शेअर्समध्ये, म्हणजे सिन्स वी हॅव टू ओपन दॅट टॉपिक, आपण काय करतो, आपल्याला काही माहिती नसतं, आपला काही रिसर्च नसतो. तुमचा रिसर्च असेल नक्की करा, पण रिसर्च 90 ते 95% लोकांचा नसतो. ते काय करणार, माझ्या मित्रांनी काय केलं, ह्या साईटवरनं काय टीप आली, त्यांनी काय सांगितलं, ChatGPT हा चढला, हे डिस्कशन, त्याच्याने आपण तो शेअर्समध्ये जातो. आता आपण कधी जाणार, जेव्हा तो शेअरचा प्राईस वरती असणार. आणि आपण किती टाकणार, आपल्या 100 रुपयातनं 10 रुपये, कारण का आपल्याला भीती असते पैसे खाली गेले तर. म्हणजे बाकीचे 90 रुपये कुठे ठेवले आपण, अकाउंटला किती, 3.5%वर. आणि शेअरचे रिटर्न्स किती पाहिजेत आपल्याला, 25 आणि 30%, कारण का मित्राला तर मिळाले ना. तर आता ह्याच्यात काय होतं माहिती आहे, वेन युअर 100 रुपीज, त्यातनं फक्त 10 रुपयावर तुम्हाला 25% मिळत आहेत आणि बाकीच्या 90 रुपयावर आपल्याला 3.5% मिळत आहेत. तुमचा जो ॲव्हरेज होतो ना, तो 10% पण क्रॉस नाही होतं. मग त्याच्यापेक्षा मग SIP का नको, म्युच्युअल फंड का नको? करूच नाही म्हणजे. सी, इफ यू आर नॉलेजेबल, यू हॅव टाईम टू ट्रॅक इट, डेफिनेटली येस यू कॅन डू इट. असं काय म्हणजे एवढं करतायत लोक करतायत. बट इफ यू वॉन्ट टू गो प्रॉपरली बाय अ फायनान्शियल प्लॅनिंग मॉडेल वेअर यू डोंट वॉन्ट टू टेक एनी रिस्क आणि एक स्टेबल आपल्याला आपलं जे काही करिअर आहे त्याच्यावर फोकस करायचं असेल, तर इट इज ऑलवेज बेटर दॅट यू टेक अ हेल्प फ्रॉम अ प्रोफेशनल, म्हणजे फंड मॅनेजर्स किंवा म्युच्युअल फंड्स विल बी द बेस्ट रूट टू इन्व्हेस्ट इन. आता तुमच्याकडे एखादा क्लायंट आला, तर त्याला गोलच माहीत नाही, तर तुम्ही गोल सेटिंगला मदत करता का? आणि कसं करता ते? गोल कसं सेट करायचं मी? आता हे कधी होतं माहिती आहे, जेव्हा ही यंग मुलं येतात, आंटी मेरे को ना रिटायरमेंट के लिए पैसा बनाना है. मी म्हटलं अच्छा रिटायरमेंट, मग बीच में क्या, नहीं अभी मेरे को पैसे पे फोकस करना है, मेरे को डॅडी ने बोला आहे, आता अर्निंग सुरू झालं आहे, आता मला माझं पुढचं लाईफ आखायचं आहे. मग लक्षात येतं, मग फिर शादी का क्या, वो तो डॅडी देख लेंगे. मी म्हटलं फिर हनीमून का क्या, हां वो तो मैं कैसे पैसे मागूंगी ना. मग लक्षात येतं की अरे हे लगेच गोल आलं. बरं मग तू आता काय फिरायला जाणारच नाही का, नाही मला फ्रान्सला सोलो ट्रिपला जायचं आहे. सो लगेच आता बघितलं कसे गोल्स बाहेर यायला लागले. सो दॅट कॅन बी, म्हणजे तुम्ही हसाल, आत्ता माझ्या ऑफिसच्याच मुलांनी आईला साडी घेण्याचा गोल ठेवलेला, 10,000ची साडी, आणि तो इंटर्नशिपवर होता. त्याला 6,000चं इंटर्नशिपची अमाऊंट होते. सगळेच तर पैसे इंटर्नशिपमध्ये नाहीत, म्हणजे ते घेऊ नाही शकणार. तर असे करत त्यांनी 3,000 करत त्यांनी स्वतःच्या आईला साडी घेतली. आईला किती, म्हणजे मला कॉल आलेला आईचा की मॅडम आज तुमच्यामुळे माझा मुलगा मला पहिल्यांदा गिफ्ट करू शकला. सो ह्या ज्या छोट्या छोट्या आनंद आहे ना, ते पहिले वेचायला शिका. त्याच्यानंतर तुम्ही मोठ्या मोठ्या, जसं घर घ्यायचं आहे, आज मुंबईमध्ये घर घेणं काय सोपं राहिलं का, प्रॉपर प्लॅनिंग लागतं त्याला. आणि मग तिथे आपल्याला आपलं डिसिप्लिन, आपला पेशन्स, एक चांगला ॲडवायझर, हे सगळं गरजेचं लागतं. ही क्लिप शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. संपूर्ण एपिसोड बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि सर्व काही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.